Students, this is Miss Amruta Nandal, working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumte, Solapur. This is 9th video lecture on unit number 3, Digital Cellular Mobile System. So, in last lecture, we had discussion on IS-95. IS-95, it is an Interium Standard 95, and also studied what are the features and radio aspects, also difference between GSM and IS-95. So, in today's video lecture, we will going to see signaling system number 7. So, it is the one of the protocol which have the number 7. Okay, it is also called as a SS7. The common channel signaling is more flexible and powerful than in channel signaling. Hence, it is suitable for integrated digital network. One of the widely used scheme is signaling system 7. SS7 has been designed to be an open-ended common channel signaling standard which can be over a variety of digital switched networks. Furthermore, the signaling system number 7 is specially designed to be used in ISDN. SS7 provides an international standardized general purpose common channel signaling system. So विद्यार्थी मित्रांनो, सिग्नलिंग सिस्टीम नंबर 7 हा एक नेटवर्क प्रोवाइड करणारा एक चॅनल कॉमन चॅनल सिग्नलिंग सिस्टीम आहे. तर हा एक प्रत्येक वेळी म्हणजे वाईडली मोस्टली यूज करणारा एक स्कीम आहे. इट हॅज बीन डिझाईन टू बी ओपन एंडेड, म्हणजे हा जो नेटवर्क चॅनलिंग आहे तर तो कोणीही यूज करू शकतो. अँड त्याच्यासोबत हा जो यूज केलेला आहे आणि हा जो डिझाईन केलेला आहे तर तो कशासाठी डिझाईन केलेला आहे, ISDNसाठी डिझाईन केलेला आहे. तर एक्झॅक्टली हा SS7 काय आहे, जर आपल्या भाषेत बोलायचं असेल तर विचार करा मित्रांनो. जर तुम्हाला एक वेगळी भाषा समजत असेल मराठी, तर तुमच्या मित्राला समजत असेल हिंदी, तर दोघांचं कम्युनिकेशन होऊ शकेल का? तुम्हाला हिंदी येत नाही आणि तुमच्या मित्राला मराठी येत नाही, मग दोघांचं कम्युनिकेशन होईल का? सो त्यासाठी आपल्याला काय एक कॉमन लँग्वेज आहे, इंग्लिश. जर तुम्हालाही इंग्लिश येत असेल आणि तुमच्या मित्रालाही इंग्लिश येत असेल तर तुम्ही दोघेही इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन स्मूथली करू शकता. त्याचप्रमाणे SS7चाही तोच काम आहे. जर एखाद्या सिस्टीमला एक कॉमन भाषा नसेल किंवा दोन सिस्टीम जर नेटवर्कमध्ये असतील, सपोज कन्सिडर करा, ओके, तर हा एक नेटवर्क आहे आणि हा एक नेटवर्क आहे. ह्याला आपण A आणि ह्याला आपण B म्हणूयात. ओके, तर ह्याला समजणारी भाषा वेगळी आहे आणि ह्याला समजणारी भाषा वेगळी आहे. तर ह्या दोघांमध्ये जर कम्युनिकेशन करायचं असेल तर एखादं सिग्नलिंग चॅनल पाहिजे. तर तो सिग्नलिंग चॅनल जो आहे त्यांना कॉमनली समजणारी जी भाषा असेल, लँग्वेज असेल किंवा एखादे सिग्नल्स असतील तर ते प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर आपल्याला लागणार आहे सिग्नलिंग सिस्टीम नंबर 7. तर हा एक प्रोटोकॉल आर्किटेक्चर आहे. कसं आहे ते आपण पाहूयात. फीचर्स ऑफ सिग्नलिंग सिस्टीम नंबर 7. तर ह्याचे फीचर्स काय आहेत बघूयात. इन SS7 कंट्रोल मेसेजेस आर राउटेड थ्रू द नेटवर्क फॉर डिफरंट फंक्शन्स सच ॲज सेटअप, तर ह्यामध्ये कॉल सेटअप येणार आहे, मेंटेनन्स, मॅनेजमेंट अँड टर्मिनेशन. तर ह्याच्यामध्ये पहिलं काय होणार आहे, जे काही मेसेज असतील तर ते नेटवर्क थ्रू राऊट होणार आहेत. राउटिंग म्हणजे माहीत असेल, इट इज अ पाथ, म्हणजे एखादी पाथ आपण ॲलोकेट केली तर त्याला आपण काय म्हणतो, राउटेड असं म्हणतो. तर हे कशासाठी आहेत, कॉल सेटअप करण्यासाठी, कॉल मेंटेन करण्यासाठी आणि ते टर्मिनेट करण्यासाठी सुद्धा आहे. These messages are short blocks or packets, so although the network being controlled is a circuit switched network, the control signaling is implemented using packet switched technology. तर सर्किट स्विचड आणि पॅकेट स्विचड हे काय आहेत, दीज आर द नेटवर्क्स. तर कधी सर्किट स्विचड म्हणजे काय, तर ह्यामध्ये ॲनालॉग सिग्नल्स जात असतात म्हणजे कॉल कनेक्शनसाठी, आणि पॅकेट स्विचड म्हणजे काय असतं, इथे डिजिटल डेटा पॅकेट्स म्हणजे 8 बाईटचा म्हणजे 1 बाईटचा 8 बिटचा असे पॅकेट असतात.
तर त्यामध्ये डिजिटल डेटा स्टोअर केलेला असतो. तर त्या थ्रू जर आपलं सिग्नलिंग स्विचिंग होत असेल तर त्याला आपण पॅकेट स्विचिंग असं म्हणणार आहे. तर ह्यामध्ये सुद्धा पॅकेट स्विचिंगच यूज केलेला आहे. The mode is associated channel mode, but the use of disassociated mode is also possible. Services offered by signaling number 7. ओके, काय आहे बघूयात त्याच्याकडे असलेले सर्विसेस. There are 3 different types of services offered by SS7 networks. So first one is a touch star, second one is a 800 services, third one is a alternate बिलिंग सर्विसेस. तर हे तिन्ही सर्विसेस काय आहेत आपण वन बाय वन बघूयात. सो फर्स्ट इज द टच स्टार. व्हॉट इज दिस? द टच स्टार सर्विस इज ऑल्सो नोन ॲज द क्लास सर्विस. अ ग्रुप ऑफ स्विच कंट्रोल्ड सर्विस इज कवर्ड अंडर दिस कॅटेगरी. द टच स्टार प्रोवाइड सर्टन कॉल मॅनेजमेंट फॅसिलिटीज टू द यूजर. The services provided to the user include call return, call forward, call back, repeat dialing, blocking the call, caller ID, call tracing. तर हे जे काही सर्विसेस आहेत तर ते आपल्याला SS7 मधून मिळतात आणि त्यासाठी कुठला सर्विस आहे? द टच स्टार सर्विसेस आहे. सो नेक्स्ट इज 800 सर्विसेस. This services allows the subscriber to have a toll-free access to the services and database offered by the private parties. तर 800 सर्विसमध्ये काय इन्क्लूड होणार आहे? तर जे काही टोल फ्री नंबर्स असतात त्याला जर ॲक्सेस करायचं असेल तर तेव्हा आपल्याला SS7 कडून 800 हा सर्विस घ्यावा लागतो. द कॉस्ट असोसिएटेड विथ कॉल प्रोसेसिंग इज बॉर्न बाय द सर्विस प्रोव्हायडर्स. दिस सर्विसेस आर ऑफर्ड अंडर 2 प्लॅन्स. तर ह्याचे काही 2 प्लॅन्स आहेत. तर ते आहे 800 NXS प्लॅन आणि सेकंड वन आहे 800 डेटाबेस प्लॅन. सो थर्ड वन इज अ अल्टरनेट बिलिंग सर्विसेस. अल्टरनेट बिलिंग सर्विसेस uses the CCS network. It enables the calling subscriber to bill a call to a personal number from any number. तर हा जो सर्विसेस आहे तर SS7 कडून आपल्याला दिली जाते. जे काही कॉलिंग केल्यानंतर आपल्याला बिलचा मेसेज येतो की तुम्ही एवढ्या मिनटं बोललेला आहात पर्टिक्युलरली आणि त्या एवढ्या मिनटाचा जो सर्विसेस आहे त्याच्यासाठी एवढे चार्जेस आहेत. तर हा जो पर्टिक्युलरली बिलिंग सर्विसेस आहे तर तो SSC नेटवर्क यूज करून ते सर्विस प्रोव्हाइड केले जातात. नेक्स्ट इज अ परफॉर्मन्स ऑफ सिग्नलिंग सिस्टीम नंबर 7. सो व्हॉट इज द परफॉर्मन्स ऑफ this network, signaling network? The parameters used for judging the performance of signaling network are setup time or end-to-end signaling information transfer time. तर आपल्याला माहिती आहे तर हा जो सिग्नलिंग सिस्टीम नंबर 7 आपण का वापरतो? सो इट इज required to connect the 2 different networks to provide the signaling for that particularly 2 networks. तर जेव्हा हा जो सिग्नलिंग सिस्टीम नंबर 7 दोन्ही नेटवर्क्सना कनेक्ट करणार आहे यूजिंग सिग्नलिंग तर त्यावेळेस सेटअपचा जो टाईम आहे म्हणजे वेळेत तो सेटअप करून दिला. सपोज तो कॉल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतील तर कॉल हा वेळेवर सेटअप व्हायला पाहिजे आणि जेव्हा कॉल एंड होणार आहे तेव्हा तो एंड टू एंड सिग्नलिंग इन्फॉर्मेशन ट्रान्सफर पण केलं पाहिजे. द डिलेज असोसिएटेड विथ द सिग्नलिंग पॉईंट and the STP are decided by the type of hardware configuration is being used and the type switching software is being implemented. तर STP म्हणजे काय? इट इज अ सिग्नलिंग ट्रान्सफर पॉईंट. तर कुठल्या पॉईंटला आपल्याला सिग्नलिंग ट्रान्सफर करायचे आहेत? इट इज अ सिग्नलिंग पॉईंट. ST म्हणजे सिग्नलिंग पॉईंट, STP म्हणजे सिग्नलिंग ट्रान्सफर पॉईंट. तर हे कशावरती डिपेंड असतं? इट इज अ हार्डवेअर कॉन्फिगरेशन बिंग युज्ड. तर कुठला हार्डवेअर कॉन्फिगरेशन आपण यूज करणार आहे? तर ह्याच्यामध्ये काही सॉफ्टवेअर्स पण असतील, काही हार्डवेअर्स पण असतील. तर ते दोन्ही आपल्याला इम्प्लिमेंट करून त्याचा जो डिले आहे तर तो कमी करायचा आहे आपल्याला. ओके, सो नेक्स्ट इज अ प्रोटोकॉल आर्किटेक्चर ऑफ सिग्नलिंग सिस्टीम नंबर 7. तर ह्याचा प्रोटोकॉल आर्किटेक्चर काय आहे बघूयात. SS7 protocol is designed to be used for common channel signaling between interconnected networks.
तर इंटरकनेक्टेड नेटवर्क्स म्हणजे ज्यांना ज्या दोघांमध्ये कम्युनिकेशन करायचे आहे असे नेटवर्क्स जे कनेक्टेड असतात ऑलरेडी, तर त्यांच्यामधला जो कॉमन चॅनल सिग्नलिंग आहे तर तो प्रोव्हाइड करण्यासाठी हा डिझाईन केलेला आहे. सो दिस इज द प्रोटोकॉल आर्किटेक्चर स्टॅक फॉर द SS7. तर ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, तर हा जो सेक्शन आहे तर हा OSI मॉडेलचा सेक्शन आहे. ओके, तर OSI मॉडेलच्या रिलेट करूनच हा प्रोटोकॉल डिझाईन केलेला आहे. ओके, तर ह्यामध्ये काय काय आहेत आपण बघूयात. ह्या फिगरमध्ये आपल्याला काय काय दिसतो आहे. फर्स्ट वन इट इज अ OMAP. OMAP म्हणजे काय आहे इथं दिसतोय बघा. OMAP इट इज अ ऑपरेशन मेंटेनन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन पार्ट. नेक्स्ट आहे ASE इट इज अ ॲप्लिकेशन सर्विस इलेमेंट. TCAP it is a transaction capabilities administration part. Next is a SCCP signaling correction control part. MTP it is a message transfer part, and NSP it is a network service part. तर हा जो आर्किटेक्चर आहे, ओके, तर ह्या आर्किटेक्चरमध्ये प्रत्येक बीट आपण बघितलेलं आहेत काय आहे. तर हा ऑपरेशन मेंटेनन्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन पार्ट आहे. हा ॲप्लिकेशन सर्विस इलेमेंट. ओके, तर हा ॲप्लिकेशन सर्विस इलेमेंट. त्याच्यानंतर हा आहे ट्रान्झॅक्शन कॅपेबिलिटी ॲडमिनिस्ट्रेशन पार्ट, सिग्नलिंग करेक्शन कंट्रोल पार्ट. आणि हे जे 3 लेवल्स आहेत MTP 1 2 3, तर हे तिन्हीही मेसेज ट्रान्सफर पार्ट आहेत. बट तिघांचाही जो काम आहे तो डिफरंट आहे. आणि हे तिन्हीही कशात मोडतील, ते मोडतील नेटवर्क सर्विस पार्टमध्ये. तर हे OSI मॉडेल आहे ज्यामध्ये 7 लेयर्स असतात. तर फर्स्ट वन आहे फिजिकल डेटा लिंक नेटवर्क, ट्रान्सपोर्ट, सेशन, प्रेझेंटेशन आणि ॲप्लिकेशन. तर ह्या थ्रू हा जो SS7 आहे तर तो डिझाईन केलेला आहे. सो बघूयात एक एक पार्ट आपण डीपमध्ये. सो in figure is the protocol structure of SS7. The OSI model is also drawn. तर इथं OSI मॉडेल ड्रॉ केलेला आहे. तर हा जो लोएस्ट 3 लेयर्स आहेत, OSI मॉडेल्स आर इक्विवॅलंट टू द नेटवर्क पार्ट सर्विसेस. ओके, नेटवर्क सर्विस पार्टच्या इक्विवॅलंट आहेत. त्याच्यानंतर द NSP इज मेड अप ऑफ 3 मेसेज ट्रान्सफर पार्ट्स. तर हे जे नेटवर्क सर्विस पार्ट आहे तर ते कशाने बनलेलं आहे, 3 MTPs. त्याच्यानंतर आहे सिग्नलिंग करेक्शन कंट्रोल पार्ट. तर ह्या तिन्ही ब्लॉकचा आपण डीपमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, सो फर्स्ट वन इज अ नेटवर्क सर्विस पार्ट, also called as NSP. The network service part provide ISDN nodes with highly reliable and efficient means of exchanging signaling traffic using connectionless services. तर हा काय आहे, तर हा ISDN nodes प्रोवाइड करतो विथ हायली रिलायबल अँड इफिशियंट मीन्स ऑफ एक्सचेंजिंग सिग्नल्स ट्रॅफिक. तर हे हा ॲक्च्युली हा नेटवर्क सर्विस पार्ट आहे तर तो ऑब्वियसली कनेक्शनलेस सर्व्हिसेस असेल, कारण इथे सिग्नलिंग्स आपल्याला एक्सचेंज करायचे आहेत किंवा ट्रान्सफर करायचे आहेत. द SSCP इज SS7 ॲक्च्युली सपोर्ट पॅकेट डेटा नेटवर्क. आत्ताच आपण बघितलेलं आहे SS7 हा काय सपोर्ट करतो आहे, पॅकेट डेटा नेटवर्कला सपोर्ट करतो आहे. पॅकेट डेटा नेटवर्क इंटरकनेक्शन ॲज वेल ॲज कनेक्शन ओरिएंटेड नेटवर्कलाही तो सपोर्ट करतो आहे. म्हणजे जर सर्किट स्विचिंग नेटवर्कला जरी सिग्नलिंग लिंक प्रोव्हाइड करायचं असेल तरी प्रोव्हाइड करेल, आणि पॅकेट स्विच्ड डेटा असेल त्यांनाही जर सिग्नलिंग लिंक चॅनल पाहिजे असतील तर त्यांनाही तर तो प्रोव्हाइड करणार आहे. द NSP अलाउज नेटवर्क विदाउट कन्सर्न फॉर द ॲप्लिकेशन ऑर कॉन्टेक्स्ट ऑफ द सिग्नलिंग ट्रॅफिक. तर तो जेव्हा नेटवर्क प्रोव्हाइड करणार आहे तर तो असं काही बघणार नाही की ॲप्लिकेशन काय आहे किंवा त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे. नेक्स्ट इज अ मेसेज ट्रान्सफर पार्ट, इट इज अ MTP. तर ह्याच्यामध्ये 3 लेवल्स आहेत, MTP 1 लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3. The function of MTP is to ensure that
सिग्नलिंग ट्रॅफिक कॅन बी ट्रान्सफर्ड अँड डिलिवर्ड रिलायबली बिटवीन द एंड युजर अँड द नेटवर्क. तर MTPचं काय काम आहे, तर हा ऑब्झर्व करत असतो किंवा कन्फर्म करत असतो की पाठवलेले जे काही नेटवर्क सिग्नल्स आहेत तर ते एंड युजरपर्यंत आणि नेटवर्कला पोचलेले आहेत किंवा नाही. त्यासाठी मेसेज सर्व्हिसेस असतात, जसं की आपण ॲक्नॉलेजमेंट म्हणतो. सपोज मी तुम्हाला काही मेसेज पाठवले तर तुम्ही त्याचा रिप्लाय मला देता, म्हणजे मला काय कळतं की हा मेसेज तुमच्यापर्यंत पोचलेला आहे. तर त्याच टाईपमधला हा सर्व्हिस असेल. MTP प्रोव्हाइड 3 लेवल्स ॲज फॉलोज. सिग्नलिंग डेटा लिंक फंक्शन, ह्याला आपण MTP लेवल 1 म्हणणार आहे, सिग्नलिंग डेटा लिंक फंक्शन. तर काय असेल, इट प्रोव्हाइड अन इंटरफेस टू द ॲक्च्युअल फिजिकल चॅनल ओव्हर विच कम्युनिकेशन टेक्स प्लेस. तर ॲक्च्युली फिजिकल चॅनल म्हणजे तुम्हाला माहितीच असेल काय असतील. दीज आर द वायर्स, ऑप्टिकल फायबर और कॉपर फायर. ओके, तर काय बघूया. फिजिकल चॅनल लाईक ट्विस्टेड वायर्स, फायबर्स, मोबाईल रेडिओ लिंक, सॅटेलाईट लिंक, कॉपर वायर. तर ॲक्च्युली ह्याच्यामधला जो काही लिंक आहे तर तो पहिल्यांदा प्लेस करतो. ओके, नेक्स्ट आहे सिग्नलिंग लिंक फंक्शन. हा डेटा लिंक फंक्शन होता, हा फक्त लिंक फंक्शन आहे. दिस इज द MTP लेवल 2. इट करस्पॉन्ड्स टू सेकंड लेयर ऑफ OSI मॉडेल अँड प्रोव्हाइड अ रिलायबल लिंक फॉर द ट्रान्सफर ऑफ ट्रॅफिक बिटवीन 2 डायरेक्टली कनेक्टेड सिग्नलिंग पॉईंट्स. अँड नेक्स्ट also provide flow control data between 2 signaling point as means of sensing link failure. For this it uses time to detect link failure. तर MTP लेवलमध्ये काय होतं, जे काही MTP लेवल 1मध्ये आपण जे काही फिजिकल लिंकला सिग्नल्स प्रोव्हाइड केलेले आहेत तर ते ॲक्च्युली ते सक्सेस झालेले आहेत का काही त्याच्यामधलं फेल झालेलं आहे. तर हे सेन्स करण्यासाठी MTP 2 लेवलमध्ये तर त्याचा जो करेक्शन आहे तर तो फाइंड आउट केला जातो. सिग्नलिंग नेटवर्क फंक्शन MTP लेवल नंबर 3. इट प्रोव्हाइड प्रोसिजर दॅट ट्रान्सफर मेसेज बिटवीन सिग्नलिंग नोड्स. तर ॲक्च्युली सिग्नलिंग नोड्समध्ये जो काही मेसेज ट्रान्सफर करायचा आहे तर त्याचा प्रोसिजर जे काही आहे तर ते यामध्ये होत असतं. नेक्स्ट इज अ सिग्नलिंग करेक्शन कंट्रोल पार्ट. सिग्नलिंग करेक्शन कंट्रोल पार्टच्या नावातच कळतं आहे की हा काय करेल, काहीतरी करेक्शन्स करेल. इट प्रोव्हाइड एनहान्समेंट टू द ॲड्रेसिंग कॅपाबिलिटी प्रोव्हाइडेड बाय MTP. while the addressing capability of MTP are limited in nature. SCCP uses local addressing based on subsystem number SSN to identity users at the signaling node. SCCP also provide the ability to address global title messages such as 800 numbers or non-billing numbers. तर करेक्शन कंट्रोल पार्ट म्हणजे ॲक्च्युली आपण कुठल्या नेटवर्कला हा मेसेज ट्रान्सफर करतो आहे किंवा एखादं नेटवर्क कनेक्ट करून देतो आहे त्याचा जो ॲड्रेसिंग आहे तर तो करेक्ट आहे किंवा रॉंग आहे, तर ह्याचा जो करेक्शन आहे तर तो ह्यामध्ये होत असतो. SCCP consists of 4 functional blocks. The SCCP connection oriented control block provide data transfer on signaling connection. The SCCP management block provide function to handle congestion, the failure condition that cannot be handled at the MTP. The SCCP routing block route forward message received फ्रॉम MTP और अदर फंक्शनल ब्लॉक्स. तर ह्याच्यामध्ये काय आहे, 4 फंक्शनल ब्लॉक्स आहेत. SCCP करेक्शन ओरिएंटेड कंट्रोल ब्लॉक आहे, तो काय करतो, डेटा ट्रान्सफर ऑन सिग्नलिंग कनेक्शन, जे काही सिग्नल आहेत तर त्यावरती डेटा ट्रान्सफर करतो. द SCCP मॅनेजमेंट ब्लॉक काय करतो, प्रोव्हाइड फंक्शन टू हँडल कंजेशन अँड फेल्युअर कंडिशन दॅट कॅन नॉट बी हँडल. तर MTPकडून जे हँडल न होणारे कनेक्शन्स फेल झालेले आहेत तर त्याचा जो ते जे काही फेल्युअर्स आहे तर तो हँडल करतो SCCP मॅनेजमेंट ब्लॉकमध्ये. द SCCP राउटिंग ब्लॉक, तर SCCP राउटिंग ब्लॉक काय करतो, फॉरवर्ड मेसेज राऊट करून देतो. अँड अदर फंक्शनल ब्लॉक, काही अदर फंक्शनल ब्लॉकसुद्धा आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द SS7 सिग्नलिंग सिस्टीम नंबर 7.
and this is the home assignment for today's video lecture. Complete this, and this is the end of our unit number 3, digital cellular mobile system. From next video lecture we will start with our 4th unit. Okay, and I will send assignment on Teams and WhatsApp group. Complete this assignment and send to me. Thank you.